इकडे एसटीचा तब्बल 18% भाडेवाढीचा प्रस्ताव आहे। सततच्या महागाईमुळे भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी कडून देण्यात आलाय। नव्या सरकारच्या काळामध्ये प्रवाशांच्या खिशाला याची झळ बसणार आहे। प्रस्ताव मान्य झाला तर मुंबई ते पुणे हा प्रवास तब्बल 60 रुपयांनी महागणार आहे। तर एसटीच्या भाडेवाढीची नेमकी कारण काय आहेत आपण पाहूयात। कर्मचाऱ्यांचं वाढतं वेतन, इंधनाचे वाढते दर, सुट्या भागांची वाढती किंमत, टायर, लुब्रिकेंट आणि अन्य सुटे भाग जे आहेत त्यांची किंमत वाढतीये। महागाई वाढीनं सुद्धा दररोज महामंडळाला 15 कोटींचा तोटा होतोय का? निवडणुकीपूर्वीच एसटी करून भाडेवाढीचा प्रस्ताव झालेला होता आणि महायुती सरकारनं हा निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे। दरम्यान याच संदर्भामध्ये एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। सरकारने काय केलं की सवंग लोकप्रियतेसाठी भाडेवाढ करू दिली नाही। 2021 पासून मध्यंतरी 12.5% भाडेवाढ करावी असा प्रस्ताव पाठवला होता। पुन्हा आता 14.13% इतकी भाडेवाढ करायचा प्रस्ताव आता पुन्हा पाठवला। याचं कारण असं की आता महामंडळाला खर्च चालवणं मुश्किल आहे। आता 150 कोटीची डिझेलची बिलं थांबलीत। जर डिझेलची बिलं जर थांबली तर उद्या गाड्या थांबवू शकतात आणि म्हणून महामंडळाचा नाविलाज झाला आहे। त्याच्यात महामंडळाचा काही दोष नाही आहे। याच्यामध्ये सरकारची दुटप्पी भूमिका जबाबदार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।